काटे महाराज कमानीजवळ तिघांवर जीवघेणा हल्ला, तलवार, चॉपर व लोखंडी रॉडचा वापर। मागील भांडणाचा राग मनात धरून काही जणांनी तिघांवर तलवार, चॉपर, लोखंडी रॉड, लाकडी दांडे व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ऑगस्ट 10 रोजी रात्री 9:30च्या सुमारास काटे महाराज आश्रमाच्या कमानीजवळ घडल्याची तक्रार नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य दोघेही जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे। तक्रारीनुसार संबंधित तिघे दुकान बंद करून घरी जात असताना काही जण आल्टो कार व मोपेडवरून त्यांच्यासमोर आले। त्यांच्या हातात तलवार, चॉपर, लोखंडी रॉड व लाकडी दांडे होते। मागील भांडणाचा उल्लेख करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर तिघांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। हल्ल्यादरम्यान तलवारीने एका व्यक्तीच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार करण्यात आला, तर दुसऱ्या व्यक्तीवर चॉपरने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे। इतर हल्लेखोरांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड व दगडाने तिघांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत एक जण गंभीर जखमी होऊन घटनास्थळी बेशुद्ध पडल्याचे तक्रारीत नमूद आहे। हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून वाहनांमधून पसार झाल्याचा आरोप आहे। घटनेनंतर जखमींना नागरिकांच्या मदतीने नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले। या घटनेमुळे नेवासा फाटा परिसरात खळबळ उडाली असून नेवासा पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे। तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। काल संध्याकाळी सुमारे 10च्या सुमारास जमील शेख, सादिक शेख आणि सोहेल शेख यांना मारहाण करण्यात आली, जीवघेणा हल्ला करण्यात आला यांच्यावर। त्याच्यामध्ये 7 आरोपी होते। त्या आरोपीला अजून काही अटक केली नाही, पण त्यांना उद्या सकाळी अटक न झाल्यास आणि मोर्चा काढणार आहे नेवासा पोलीस स्टेशनला। आता त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आहे, सोहेल शेखचे वडील आहेत। काल रात्री 10 वाजता, 10:15 वाजता दरम्यान माझा भाऊ घरी जात असताना हे जे 7-8 आरोपी होते आणि इतर काही 5-6 जण होते, त्यांनी सर्वांनी मिळून जुन्या भांडणाचा राग मनात धरून माझ्या भावाला आणि त्याच्यासोबत जे माझे मित्र होते त्यांना डायरेक्ट जीव मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले, त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेले, अजून तर काही शुद्धीवर नाही। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे का हे जे आरोपी येणार जाणार ते तकलीफ देतात, त्याच्यामुळे आम्ही त्यांना समजायला गेलो तर त्यांनी आम्हाला मारलं। त्याच्यामुळं हे जे आरोपी यांना अटक झाली पाहिजे, अन्यथा आम्ही उद्या रस्ता रोको आंदोलन करू। हे मुलाला टार्गेट केलेलं आहे। जर आरोपी 24 तास अटक नाही झाले तर उद्या पोलीस स्टेशन समोर हजारोच्या संख्येने मोर्चा काढणार आणि जोपर्यंत आरोपी हजर होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही। आम्ही हा प्रशासनाला एकदम प्रामाणिकपणे इशारा देतोय, आम्हाला कोणाच्या दबावाला तुम्ही बळी पडू नका। आरोपी तात्काळ तुम्ही हजर करा, कोणत्याही परिस्थितीत हजर करा। आणि गोरगरिबाची जी लूट होती नेवासा फाट्यावरती, यांच्याकडून चोऱ्या माऱ्या, गरीबाला लुटणे, गरीबाला दम देणे, गरीबाच्या मुलाला लुटणे, एवढा धिंगाणा घातलेला आहे अहिल्यानगर परिसरामध्ये। यांच्या दहशतीखाली लोक यांना पोलीस स्टेशनला जाण्यास सुद्धा घाबरत आहेत, कारण हे जर पोलीस स्टेशनला गेले तर कदाचित हे त्यांना मारू शकते, इतकी दहशतीने माजवलेली। आणि जे काल घटना घडली तिने हा हा समाज टार्गेट करून यांना काल जे चाकू वार केलेले, चाकूने भोकसलेले, हॉस्पिटलमध्ये पडलेले, तरी प्रशासनाची तात्काळ गंभीर दखल घ्यावा, अन्यथा आम्हाला आमच्या मार्गाने आम्हाला आंदोलन करण्यास हरकत राहणार नाही।